घराचे बांधकाम करणारा गवंडी मिस्त्री आणि एका महिलेवर प्राणघातक हल्ला केला। त्यात मिस्त्रीचा जागीच मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाली। तिला उपचारासाठी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला। धक्कादायक घटना बुधवारी दुपारी अंबाडी येथे घडली। त्यामुळे संध्याकाळी किनवट शहरात तणावपूर्ण शांतता पसरली। वसीम कुरेशी वय 29 राहणारे इस्लामपुरा येथील रहिवासी अंबाडी गावात घराचे बांधकाम करण्यासाठी गेला होता। पाणी मागण्यावरून हा प्रकार घडला आहे। अंबाडी येथील उत्तम भरणे वय 52 यांनी वसीम मेहबूबच्या डोक्यात खोरं घातल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। तर विशाखा मुनेश्वर वय 50 ही महिला गंभीर जखमी झाली। तिला पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथे पाठवण्यात आले। उपचार करत असताना तिचा मृत्यू झाला। मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयातून त्यांचे प्रेत खांद्यावर घेऊन किनवट पोलीस स्टेशन समोर आणून ठेवले। त्यामुळे किनवट शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली। पोलिसांनी अतिशय संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळून मृत कुटुंबियांची मागणी समजून तात्काळ रुग्णवाहिकेतून मृत व्यक्तीचे प्रेत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी घेऊन गेले। रात्री वसीम कुरेशीची बॉडी पीएम करून त्याचे नातेवाले यांना सुपूर्द केले। रात्री नांदेड पोलीस अधीक्षक फौजफाटा समेत कोकाटे सर आले। आज वसीम कुरेशीची मयत करण्यात आली। वसीम कुरेशी दफनविधी मुस्लिम समाज आणि सर्व समाज बंधू समवेत अन्य जण होते। चोख पोलीस बंदोबस्त नांदेड पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे सर, सुधा हजेरी यांनी लावली आणि नियंत्रण करण्यात आले। नांदेड पोलीस उपअधीक्षक धरणे सर, किनवट पोलीस निरीक्षक बिर्ला सर, माजी नगरपालिका अध्यक्ष साजिद खान, सर्व लोक समाज हात जोडून विनंती केली व सर्व लोक शांत झाले।